नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती टाकली म्हणजे काय, 3 लँग्वेज फॉर्म्युला. आणि 3 लँग्वेज फॉर्म्युलाच्या बाबतीमध्ये जो काही गराडोळ झाला, त्या गराडोळावर आपला महाराष्ट्र पूर्ण पिंजून निघाला. आणि या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कुठेतरी सरकारला त्याचा निर्णय हा मागं घ्यावाच लागला. परंतु तरीही सरकार कुठंतरी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये अडून बसलेलं आहे की त्याच्यामध्ये संशोधन झालंच पाहिजे. परिणामस्वरूप डॉक्टर नरेंद्र जाधव ही यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमली आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीने 3 महिन्यामध्ये आम्हाला अहवाल सादर करावा, जेणेकरून आम्हाला पुढच्या असलेल्या टप्प्यामध्ये काय बदल करता येऊ शकतो आणि कशा स्वरूपामध्ये बदल करता येऊ शकतं हेही आम्हाला तिथं लवकरात लवकर कळवावं, अशा प्रकारचं असलेलं त्या समितीला आदेश दिलेले आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारने. सोबतच एक आनंदाची बातमी अशीही आहे की रघुनाथ माशेलकर हे त्या समितीचे असलेले सदस्य मंडळ असणार आहे. त्यामुळे आता आपल्याला वाट बघावी लागणार आहे की एक्झॅक्टली नरेंद्र जाधव समिती हे काय रिपोर्ट सादर करताय आणि महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या पटलावर कोणत्या मोठे बदल घडून आणताय. थँक्यू.